भोसा येथे धम्मपरिवर्तन दिन उत्साहात साजरा. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. यवतमाळ, दि 14 ऑक्टोबर 2025. प्रतिनिधी, भोसा गाव प्रभाग क्रमांक 17, जुना प्रभाग 20 मधील बुद्धविहार परिसरात आज धम्मपरिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसऱ्याच्या दिवशी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मपरिवर्तन दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख श्री विनोद पवार, विभाग प्रमुख श्री सचिन पिल्लेवार, विभाग संपर्क प्रमुख सय्यद रिझवान हाशमी, विभाग सचिव प्रमुख राहुल वखरे तसेच जिल्हा संघटक गजानन अवधूतकार उपस्थित होते. श्री विनोद पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करून अभिवादन केले आणि उपस्थित नागरिकांचा आशीर्वाद घेतला. कार्यक्रमात बुद्धविहार परिसरात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. यावेळी शाखाप्रमुख किशोर शंभरकर, स्वप्नील जीवणे, माजी सरपंच सौ मीनाताई जीवणे, संतोष आवथरे, सुरेश काबळे, किशोर मुनेश्वर, विकी पाटील, खुशाल पाटील, कांदेभाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांना धम्मदान स्वरूपात महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रम शांतता, बंधुता आणि समतेच्या संदेशाने परिपूर्ण वातावरणात पार पडला.